नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जे आहे आपलं, ज्याला आपण MMRDA या नावाने ओळखतो, की जे मुंबईच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे बघा, मुंबई लगतचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या विकासासाठी या मंडळाची स्थापना आपल्याला करण्यात आलेली बघायला मिळते। आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे एकनाथ शिंदे जे आहेत ते या खात्याचे प्रमुख आहेत आणि सरकारी गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये याचा समावेश आपल्याला होताना दिसतो, जो सरळ सेवेमार्फत हे भरली जातात ही पदं। मग आता यांची आपल्याला नोटिफिकेशन मिळालेली आहे, तर मग त्या नोटिफिकेशनमध्ये ज्यांनी इंजिनिअरिंग केलेले जे विद्यार्थी आहेत, खास करून जे स्थापत्यवाले जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत ते, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर लघु टंकलेखक जे स्टेनोग्राफर्स आहेत ते, त्याच्यानंतर संगणक तंत्रज्ञ, भूमापक, लेखापाल, उद्यान विद्या सहाय्यक जे गार्डनिंग जे आहे ते, संरक्षण निरीक्षक जे आहेत, म्हणजे असे जे कोर्स वगैरे केलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी इथे आपल्याला वॅकन्सी उपलब्ध झालेल्या असलेल्या आहेत। आणि त्यामध्ये पे स्केल पण आपल्याला चांगले बघायला मिळतील। आणि हे जे पे स्केल दिलेले आहेत हे 7व्या वेतन आयोगानुसार आहेत, 8व्या वेतनानुसार त्यांच्यामध्ये अजून थोडाफार ॲड ऑन आपल्याला होताना बघायला मिळेल। तर त्यामध्ये वेगवेगळे कोणकोणती पदं आहेत ते आपण बघूया। आणि त्याची सविस्तर जाहिरात जर आपण बघायला गेलं तर MMRD ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ही जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झालेली आहे, की ज्याच्यामध्ये प्रत्येक पदाच्या ज्या पात्रता अटी ज्या आहेत त्या तिथे आपल्याला त्या संबंधित शाखेच्या पदवी संदर्भात बघायला मिळतील। आणि हे न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे जी तुम्हाला दाखवण्यात येत आहे, जी स्क्रीनवर तुम्ही बघताय। त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे, जे सरळ सेवेमार्फत भरली जाणार आणि ही कायमस्वरूपी भरली जाणार आहे, कंत्राटी पद्धतीने भरली जाणार नाही, हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं पद आहे बघा, ज्याला S20चं पे स्केल आहे, की जे जवळपास आपण प्रमोशन वगैरे होत 1,70,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी तिथे मिळू शकते। त्यामध्ये ते पद आहे बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, जे स्थापत्यासाठी ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि एकूण अशी 7 पदं आपल्याला या सेक्शन मध्ये बघायला मिळतं। त्यानंतर दुसरं आहे बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 क्लास 1च्या पोस्ट आहेत ह्या रेल पद साठी आहे, की ज्याच्यासाठी सुद्धा आपल्याला S20 हा पे स्केल असलेला बघायला मिळतोय, की ज्याची आपल्याला एक वॅकन्सी इथे असलेली बघायला मिळते। त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी संकेत व दूरसंचार, ज्याला सुद्धा आपल्याला S20चं पे स्केल आहे, की ज्याची पण आपल्याला एक वॅकन्सी आहे। म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचे 7 आणि आपले जे रेल पद आणि संकेत दूरसंचार जे आहे त्याच्या एक वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतील। त्याचबरोबर उपनियोजक हे पद जे आहे त्याच्या सुद्धा जवळपास 29 वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळतील, की जे आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं। आणि ह्या 4 पदांसाठी का S20चं पे स्केल असलेलं आपल्याला बघायला मिळतंय, की जे आपल्याला 56,100 रुपयांपासून ते 1,77,000 पर्यंत तुम्हाला तुमचं वेतन त्यामध्ये मिळू शकते। त्याच्यानंतर S16चा पे स्केल असलेलं एक पद आहे बघा, सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, ज्याच्या आपल्याला 4 वॅकन्सीज असलेल्या बघायला मिळतात। S16चं त्याला पे स्केल आपल्याला बघायला मिळतं। S16 म्हटल्यावर जवळपास 44,000 ते 1,42,000 पर्यंत तुमचा सॅलरी तिथे मिळू शकते। त्याच्यानंतर 82 जागा आहेत बघा, 82 जागा आहेत त्या आपल्या सहाय्यक अभियंता श्रेणी 2, जे कनिष्ठ अभियंता जे असतात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, ह्या ज्या 7 जागा आहेत, एक श्रेणी 1 साठी क्लास 1 साठी 7 जागा आहेत आणि क्लास 2च्या जवळपास 82 सिव्हिल इंजिनियर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी ही संधी मोठ्या प्रमाणामध्ये कामी येईल, ज्याला काही पदांसाठी S15 आणि S14चा पे स्केल आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 जे आहेत रेलपथ कनिष्ठ अभियंतासाठी, याच्या आपल्याला 4 जागा असलेल्या बघायला मिळतात। त्याचबरोबर सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता विद्युत क्षेत्र जे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला 16 पदं असलेले बघायला मिळतात। त्याच्यानंतर बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचार, त्याचे सुद्धा आपल्याला 2 पदं असलेले बघायला मिळतात। त्याचबरोबर सहाय्यक समाज विकास अधिकारी जो आहे आपला, त्याच्या आपल्याला 7 पदं असलेले बघायला मिळतात, त्याला S15चा पे स्केल आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर बघा, सहाय्यक विधी अधिकारी जे लॉ केलेले जे विद्यार्थी आहे, S15चा पे स्केल आहे त्याला, यांची 4 जागा आपल्याला बघायला मिळतात। आणि त्यानंतर बघा, S15चा पे स्केल असलेलं उद्यान विद्या सहाय्यक, ज्यांनी गार्डनिंग बद्दल उद्योग जे उद्यान निरीक्षक वगैरेचे जे
कोर्स असतात बघा, वेगवेगळे डिप्लोमा असतात, ते जे केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे. तिथे आपल्याला मुंबई शहराच्या आजूबाजूला 2 जागा असलेल्या बघायला मिळतील. त्याच्यानंतर उपलेखापाल यांना आपल्याला 33 जागा असलेल्या बघायला मिळतील. आणि त्यानंतर लघुटंक लेखक जे आहे S8चा पे स्केल आहे त्यांना, की जे शॉर्ट हँड टायपिंग ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी इथे 10 जागा असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर भूमापक म्हणून आहेत, त्यांना आपल्याला 31 जागा आहेत. आणि संगणक तंत्रज्ञ जे आहेत आपले टेक्निशियन जे आहेत, कम्प्युटर टेक्निशियन, त्याच्या 2 जागा आहेत. अशा तब्बल आपल्याला इथे 235 जागांची जाहिरात आपल्याला MMRD अंतर्गत आलेली बघायला मिळते, की ज्यामध्ये सर्वाधिक जागा जर आपण कोणतं बघतो तर ह्या 82 जागा आहेत बघा. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता श्रेणी 2 जे आहेत स्थापत्याच्या, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी म्हणून कामी येऊ शकते. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर उपलेखापाल जे आहे त्याच्यात 33 जागा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. त्याच्यानंतर उपनियोजक जे आहेत ज्याच्या 29 जागा आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व तसेच इतर हे जे काही डिप्लोमा आहेत किंवा शॉर्ट हँड टायपिंग आहेत असे कोर्स केलेले जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी ही MMRD च्या ज्या जागा आहेत ती सुवर्णसंधी ठरू शकते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे जिथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे की जिथून तुम्हाला वेळोवेळी इतर सरळ सेवेच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तसेच ह्या डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही याला सबस्क्राईब करू शकताय, जेणेकरून सरळ सेवेशी संबंधित ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा आमचा जो काही प्रयत्न आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद.